साने गुरुजींच्या कर्मभूमीत 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले आहे। हे संमेलन पार पडल्यानंतर देशभरातून साहित्यिक या ठिकाणी उपस्थित होणार होते। मात्र अल्पसहा साहित्यिकांचा या ठिकाणी प्रतिसाद पाहता या ठिकाणी खरोखरच हे साहित्य संमेलन चांगल्या प्रकारे पार पडले का, या ठिकाणच्या काही चर्चाही अशा या ठिकाणी ऐकास येत आहे की साहित्यिकांची काही ठिकाणी गैरसोय झाली। याच बाबत चर्चा करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील काही साहित्यिक आपल्यासोबत आहेत। आपण थेट त्यांच्याशी चर्चा करूयात। सर, काय सांगाल, अशी चर्चा होती की साहित्यिकांची कुठेतरी गैरसोय होत होती, त्या ठिकाणी अखिल भारतीय साहित्य संमेलनात उपस्थिती काही प्रमाणात साहित्यिकांची होती, काय तुमची प्रतिक्रिया? अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये साहित्यिकांची कुठलीही गैरसोय नव्हती। किमान निमंत्रित साहित्यिक जे होते ते खूप लांबून आलेले होते आणि या सगळ्यांची व्यवस्था तिथल्या विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली होती। सगळ्यांची व्यवस्था जी आहे म्हणजे अतिशय जी दैनंदिन जे आपल्या गरजा आहेत त्या गरजांची जी व्यवस्था आहे ती परिपूर्ण होती, त्यामुळेच गैरसोय झाली असं म्हणता येणार नाही। संमेलनामध्ये खूप अफाट गर्दी पण महत्त्वाची नसते। संमेलनामध्ये येणारी जी माणसं आहेत त्या माणसांमध्ये दर्दी असलेली माणसं फार महत्त्वाची असतात आणि दर्दी माणसंच ही संमेलनाचं यश आणि अपयश ह्याचं मूल्यमापन करू शकतात। केवळ गर्दीवरून त्याचं मूल्यमापन करू नये। गैरसोय मात्र कुठलीही नव्हती, व्यवस्था होती। सगळ्या सुविधा संयोजकांनी तिथे केल्या होत्या। आता काही ठिकाणी गर्दी झाल्यामुळे देखील थोडी गैरसोय झाली असेल, गर्दीमुळे झाली असेल, पण लेखकांची आणि कवींची साहित्यिकांची मात्र कुठली गैरसोय नव्हती। त्यांची काळजी त्यांनी घेतलेली आहे। सर, तुम्ही काय सांगाल, आजचे साहित्यिक आमंत्रित त्या ठिकाणी येणार होते, मात्र 100ची नोंद होती, काय प्रतिक्रिया? आमंत्रित तुम्ही कोणते म्हणता? ज्यांची नावं पत्रिकेमध्ये होती ते तर बहुतेक आलेलेच होते। आता 10-20 लोक असे असतील की ते येऊ शकणार, त्यांना काही प्रॉब्लेम असतील त्यांचे, पण एकंदरीतच तुम्ही जे म्हणताय किंवा गैरसोय झाली साहित्यिकांची वगैरे, तर हे चुकीचं आहे सगळं। कारण आम्ही निमंत्रित म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलेलं होतं आणि आमची उत्तम व्यवस्था त्यांनी ठेवलेली होती। चांगल्या हॉटेलमध्ये व्यवस्था होती, 2 स्वयंसेवक दिलेले होते त्यांनी। आणि दुसरी गोष्ट अशी की जेवणाची वगैरे आता कसं असतं, गर्दी होते आणि गर्दीमुळे थोडासा प्रॉब्लेम येतोच। समजा गैरसोय वगैरे काही नव्हती, प्रत्येकाला कुपन दिलेले होते, पण एकंदरीत तुम्ही जे म्हणता की 100 लोक आले फक्त आणि 800 बोलवलेले होते, तर हे नेमके कोणते लोक होते? कारण पत्रिकेमधले जे असतील समजा त्यांची तर कुठलीच काही गैरसोय झाली नाही, परंतु जिल्ह्याभरातून जर काही कवी लेखक वगैरे येणारे असतील तर त्यांच्या बाबतीत ते कुठे व्यवस्था करतील? त्यांच्या आधीच नियोजन होतं। ज्यांना आपण बोलवलेलं आहे सन्मानानं, पत्रिकेत ज्यांची नावं आहेत त्यांची चांगली व्यवस्था त्यांनी केलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की कार्यक्रमाला गर्दी कमी होती का? तर कार्यक्रमाला गर्दी कमी होती कारण संमेलनाचे आयोजक जे होते ते लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये कमी पडले असं मला वाटतं। कारण त्याचा प्रचार आणि प्रसार जो व्हायला पाहिजे होता, प्रत्येक कॉलेजला जाऊन किंवा जिल्ह्याभरातल्या तालुका पातळीवरच्या ज्या काही साहित्य संस्था असतील किंवा आणखी काही संस्था असतील समजा, त्या ठिकाणी त्यांनी जायला पाहिजे होतं, प्रत्येकाला निमंत्रण द्यायला पाहिजे होतं आणि कार्यक्रमाला या असं म्हणायला पाहिजे होतं। पण त्यांचं एकंदरीतच हे नियोजन जे होतं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आणखी अशी आहे की कार्यक्रम लेट होत गेले सगळे, म्हणजे 2-2 तास कार्यक्रम लेट चालले। त्याच्यामुळे काय झालं की प्रेक्षकांची गर्दी कमी झाली, कारण पहिला कार्यक्रम ऐकल्यानंतर मध्ये गॅप पाहिजे होता, त्यांनी तो गॅप फार कमी ठेवलेला होता किंवा 9 तास समजा गॅप। त्यामुळे ज्यांनी पहिलं सत्र त्यांनी म्हणजे पाहिलेलं आहे किंवा ऐकलेलं आहे ते लोक निघून जातात, नंतर दुसरे नवीन लोक यायला वेळ लागतो, तोपर्यंत दुसरं सत्र चालू होतं, त्यामुळे गर्दी कमी झाली। म्हणजे एकंदरीतच त्यांच्या नियोजनामध्ये थोडंसं घोड झाला तो असा आणि कोलमडलं होतं असं म्हणजे नियोजन कोलमडलं होतं असं म्हणायला काही हरकत नाही। कारण काय होतं की कार्यक्रम लागोपाठ होते, त्यामुळे एक कार्यक्रम थांबला गेला की दुसरा कार्यक्रम सुरू होणार होता आणि प्रेक्षक किती वेळ थांबतील? मग मानसिकता पाहिजे ना थांबण्याची। आणि त्यामुळे पहिला कार्यक्रम ज्यांनी ऐकलेला आहे किंवा पहिले सत्र ज्यांनी ऐकलेलं आहे ते दुसऱ्या एवढे थांबत नाहीत, नवीन प्रेक्षक आले पाहिजे होते पण ते येऊ शकत नव्हते, अनेक प्रॉब्लेम होते कारण कार्यक्रमच लेट होत गेले असे। सर, मला तुमचा थेट प्रश्न आहे, कार्यक्रम तुम्ही आमंत्रित होतात साहित्य संमेलनाला, कार्यक्रम यशस्वी झाला का? तुम्हाला काय वाटतं? कार्यक्रम आता कोतवाल सरांनी सांगितल्याप्रमाणे, कारण वेळेचं जो नियोजन होतं तर हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे, कारण वेळेचं नियोजन हे कोलमडलं होतं। आणि कोलमडल्याचं कारण म्हणजे काय की त्यांनी जसं सांगितलं की मध्यंतर वगैरे थोडंसं ठेवायला पाहिजे होतं, कारण आता काही कवी संमेलन होतं, त्याच्यानंतर परिसंवाद, त्याच्यानंतर काही दुसरा परिसंवाद। पण मी आयोजक मंडळांचंही अभिनंदन आणि कौतुक करेल सर, कारण लोक फक्त गैरसोयीच्या संदर्भामध्ये बोलत आहे, परंतु अंमळनेरच्या साहित्य संमेलनामध्ये जे परिसंवाद ठेवले होते सर, एक दर्जेदार परिसंवाद होते। तुम्ही त्याच्याकडे का दुर्लक्ष करताय? आज तृतीयपंथीच्या संदर्भामध्ये कोणीच भूमिका आजपर्यंत आपल्या साहित्य संमेलनामध्ये भूमिका नव्हत्या, परंतु तुम्ही असं का घेतलं नाही आहे की तृतीय पंथीयांच्या संदर्भामध्ये ज्या भूमिका आहे
ती भूमिका मांडण्याच्या संदर्भात त्यांना स्थान दिलं. म्हणजे ज्यांना आम्ही कोणत्याही विश्वामध्ये त्यांना समाविष्ट करत नाही, त्या समुदायाला अखिल भारतीय साहित्य संमेलनाने समाविष्ट केलं, त्याच्याबद्दल आपण अभिनंदन का करत नाही त्यांचं. तर एक तो परिसंवाद आहे. जनजातीच्या संदर्भामध्ये एक परिसंवाद होता, बोलीभाषेच्या संदर्भामध्ये परिसंवाद होता. म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये खानदेशी बोली भाषेमध्ये कोणकोणत्या बोली बोलल्या जातात, लेवागण बोली आहे, तावडी बोली आहे, माझा प्रश्न आहे 100% कार्यक्रम साहित्य संमेलन यशस्वी बिलकुल. झालं का? 100% यशस्वी म्हणता येणार नाही, कारण नियोजन कोलमडलं होतं, हे मान्यच करावं लागेल. आणि मलाही मनाला खटकलेली गोष्ट, कारण मी वैचारिक थोडंफार आपण बोललं पाहिजे, कारण सच बोले तो घर पे पत्थर आते, झूठ बोले तर खुद पत्थर बन जाते. खरं बोलायचं तर एका ठिकाणी आम्ही साहित्यिकाची भूमिका पाहत असताना एके ठिकाणी लिहिलं होतं की महात्मा फुले तर डॉक्टर रवींद्र शोभणे सरांच्याबद्दल आदर आहे ना, आमच्या मार्गदर्शकाचं आहे ते, परंतु ते कोणाची भूमिका होती काय होती काय माहिती, परंतु तशी भूमिका येऊ नये. कारण महात्मा फुले हे महापुरुष आहेत, महापुरुषच आहेत, आणि त्यांच्याबरोबर डॉक्टर रवींद्र शोभणेंना जोडलं. मी आदरपूर्वक त्यांचा सन्मान करून हे नम्रपणे कुठेतरी थांबलं पाहिजे. सर, तुम्हाला थेट प्रश्न आहे. 2 कोटी रुपयापर्यंतचा अंदाजित खर्च या ठिकाणी शासनाने केला, यशस्वी झाला? याच्या संदर्भात होय किंवा नाही अशी केवळ एका शब्दामध्ये प्रतिक्रिया देता येणार नाही. मात्र ज्या साहित्यिकांना, समीक्षकांना, कवींना या संमेलनामध्ये आमंत्रित केलेलं होतं, त्यांनी आपल्या भूमिका त्यांच्या विचारांमधून आणि वक्तव्यांमधून मांडलेल्या आहेत. वेळेच्या संदर्भामध्ये कार्यक्रम वेळेमध्ये सुरू होत नव्हते. परिसंवाद, कवी संमेलन, त्याला वेळ होत होता, ही गोष्ट मान्य करावी लागेल. पण म्हणून संमेलन अयशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. केवळ वेळेवर एखादा कार्यक्रम सुरू झाला नाही म्हणून तो अयशस्वी ठरला, किंवा संमेलनामध्ये 800 साहित्यिकांना बोलवलेलं होतं. पाहण्यासाठी 10,000 प्रेक्षकांची या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मुळामध्ये आपण 1000च्या आसपास आपण हे समजून घेतलं पाहिजे की ही काही राजकीय सभा नाही, हे साहित्य संमेलन आहे. आणि साहित्य संमेलनामध्ये श्रोते किती आहेत याला महत्त्व नाही, श्रोते कोणते आहेत आणि ते कशासाठी आलेले आहेत आणि त्यांना काय हवं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. केवळ खुर्च्या रिकाम्या होत्या म्हणून संमेलन अयशस्वी ठरलं हे अत्यंत चुकीचं आहे. एखाद्या परिसंवादामध्ये 100 लोक बसले असतील, पण ते विचारी लोक असतील, ते साहित्याच्या संदर्भामध्ये जाणणारे लोक असतील, तर ते 100 लोक देखील 10,000 इतकेच महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. म्हणून केवळ खुर्च्या रिकाम्या होत्या म्हणून संमेलन यशस्वी झालं अशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. सर, तुमचाही सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग होता, काय वाटतं, दाद होती प्रेक्षकांची? खरं तर आमचा बहिणाबाई चौधरींच्या जीवनावरचा अरे संसार हा परिवर्तन निर्मित कार्यक्रम होता. याची वेळ होती रात्री 8 वाजेची, पण प्रत्यक्षात तो सुरू झाला, म्हणजे आमच्याजवळ स्टेज मिळालं ते 10:30 वाजता आणि तो सुरू झाला 11 वाजता. नियोजन कोलमडलं असं म्हणता येईल? नियोजन पहा, त्यांनी पत्रिकेत व्यवस्थित त्या पद्धतीने सगळं दिलेलं होतं, मांडलं होतं, पण मधल्या वक्त्यांनी असू द्या किंवा अतिरिक्त बोलणाऱ्यांनी वेळ घेतला, त्याला ते पण काही करू शकत नाही. खरं त्यांनी थांबवायला हवं होतं किंवा मध्ये त्यांना टोकायला हवं होतं. आणि ही जी मध्ये काही डिले झाला असेल तर हे सगळ्या गोष्टी त्यांनी सांभाळून घ्यायला पाहिजे. तयारीत गेलेले होते, हां, प्रेक्षक होते ऐकण्यासाठी? हो, 200 प्रेक्षक आमच्या कार्यक्रमाला होते. रात्री 11ला सुरू झाला, 12 वाजता आमचा कार्यक्रम संपला. 12 वाजेपर्यंत 200 प्रेक्षक होते. नाही असं काय वाटतं की किती अपेक्षित होते? अपेक्षित होती म्हणजे अपेक्षा तर लाखाची पण असू शकते, मुद्दा तो नाही आहे. गोष्ट अशी की होते की नाही होते हा एक मुद्दा आहे. आणि ज्यांना आवड आहे ते आले, थांबले, बघितलं, आपण त्यांच्यासाठी कार्यक्रम करू. गोष्ट अशी की अनेकांनी यायला हवं होतं, पण जे सहभागी आहेत ते सुद्धा आले नाही, हा पण एक मुद्दा आहे की दिवसभरामध्ये थकले असतील, वारंवार कार्यक्रम आहेत, एका मागोमाग सगळे कार्यक्रम आहेत, या सर्व गोष्टी. तुम्ही अनेक प्रश्न विचारलेत. यशापयश, एखादं संमेलन कार्यक्रम हे गेल्या 98 वर्षापासून 97 वर्षापासून होत आहेत, सलग होत आहेत, तर ते पुढेही होणारच आहेत. तर ते नुसतं यश अपयश, पैसे आले गेले असं तुलून मापून चालणार नाही आहे. तर याच्यावरती वारंवार चर्चा होतील, काय कोणाला किती मिळालं, कसं मिळालं, कोणी काय घेतलं, कोणी फक्त फिरायला आलं होतं, कोणी पुस्तकं खरेदी करायला आलं होतं, कोणी ऐकायला आलं होतं, कोणी बोलायला आलं होतं, कोणी कविता वाचायला आलं होतं, असे पण अनेक वेगवेगळ्यांची प्रत्येकाची मतं आहेत. आता संमेलनाचं ताळेबंद हा वेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल. असं एका शब्दात 2 शब्दात तो काही मांडता येण्यासारखा नाही. तुम्हाला ट्रीटमेंट कशी मिळाली?
ट्रीटमेंट काय आम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळाली. म्हणजे कार्यक्रम होता आमचा, आम्ही सगळे आलो, त्यांनी सगळी व्यवस्था केलेली होतीच. त्या ठिकाणी कार्यक्रम सादर केला, आयोजकांनी त्यांचं काम केलं. प्रेक्षक आणि एकूण वेळ जी आम्हाला मिळाली ती रात्री 11ची मिळाली, पण तरीसुद्धा 11 वाजता संमेलनाचे उद्घाटक सुमित्राताई महाजन या 11:15 येऊन बसल्या, पूर्ण कार्यक्रमभर त्या थांबल्या. आयोजक पण तेव्हा येऊन बसले. म्हणजे तेवढा 1-1.5 तासाचा जो आमचा 2 तासाचा कार्यक्रम मी 1 तासावर आणला आणि तो सादर झाला, छान सादर झाला. पण आणखी लोक असायला हवेत असं वाटतं. निश्चितच मुखपृष्ठाचं काम सर तुमच्याकडे होतं, यशस्वी तुम्ही पारही पाडलं आहे. मात्र काय वाटतं एकंदरीत, तुमच्या काय भावना आहे? साहित्य संमेलनात जितके दर्दी लोक पाहिजे होते तितके त्या ठिकाणी होते का? काय तुमची भावना? होते म्हणजे जे आता सगळे मान्यवरांनी सांगितलं तिथं आमंत्रित लोकांनी, माझ्याकडे फक्त मुखपृष्ठाचं काम होतं आणि ते मी माझ्या प्रामाणिक काम केलं. माने सरांनी संपादन केलेलं स्मरणिका, आणि तिथं जी गर्दी होती ती होतीच, पण काही ठिकाणी स्टॉलकडं काही लोक होती. म्हणजे मधल्या काळामध्ये स्टॉलकडे पण लोक भरपूर गर्दी असायची, मधल्या काळात तिकडं पण थोडी गर्दी असायची. अशा संदर्भात त्याची माझ्याकडे स्मरणिकेचंच काम होतं. तर ह्या होत्या जळगाव जिल्ह्यातील साहित्यिकांच्या प्रतिक्रिया. त्यांनी स्वतः या ठिकाणी कबूल केलेलं आहे की नियोजन कुठेतरी कोळमडलेलं होतं आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी साहित्यिकांची, जे निमंत्रित नव्हते किंवा ऐनवेळी आलेल्या साहित्यिकांची काही प्रमाणात का होईना मात्र संमेलनाच्या या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून गैरसोय झाल्याचं यांनी देखील या ठिकाणी नमूद केलेलं आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.